नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सोमवार मंगळवार पारा 45 अंशाच्या पार जाणार. हॉट अकोल्यात आज 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. भर उन्हाळ्यात अवैध नळ असतील तर कापले जाणार. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांचा निर्णय. पक्ष बांधणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांचे कार्य मोलाचे. राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचे प्रतिपादन. मुंबईतील बैठकीत भाजपाच्या दिग्गज नेत्यांची अनुपस्थिती चर्चेत. अकोल्याच्या मंडळ अध्यक्ष निवडीची चर्चा झाली मुंबईत. हजारो शेतकरी शासनाच्या योजनांपासून राहणार वंचित. फार्मर ID तयार करण्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष. आता सविस्तर बातम्या. अकोलेकरांसाठी पुढील आठवडा अत्यंत त्रासदायक ठरू शकतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार आणि मंगळवारी अकोल्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आज शहरात 44.1 अंश सेल्सिअसच्या तापमानाची नोंद झाली असून विदर्भ आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोल्याची नोंद झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच अकोल्यातील तापमान सातत्याने वाढत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून आता पुढील आठवडाभर सोमवार मंगळवार उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना या वाढत्या तापमानाचा अधिक त्रास होऊ शकतो. दिवसभरात नियमित अंतराने भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहील. त्याचबरोबर हलके आणि सुती कपडे वापरा. शक्यतो फिकट रंगाचे आणि पातळ सुती कपडे वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत घरातच राहा किंवा सावलीच्या ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आज अकोल्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले होते. वातावरणात देखील उष्णता असल्याचे चित्र होते. विदर्भ महाराष्ट्रातील हॉट सिटी म्हणून अकोला परिचित झाली आहे. पण सिटी कूल करण्याकडे महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष अधोरेखित होत असून मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे चित्र आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांकडे कोट्यवधी रुपयाची पाणीपट्टी थकबाकी असल्याने आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आयुक्तांनी कठोर निर्णय घेत ज्या नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत आहे त्यांचे नळ कनेक्शन तोडण्याचे निर्देश दिले आहेत. अकोला महानगरपालिका क्षेत्रात एकूण 59,269 नागरिकांचे नळ कनेक्शन आहेत. यापैकी 24,000हून अधिक नळ कनेक्शन अनधिकृत आहेत. हे सर्व अनधिकृत नळ मालक अनेक वर्षापासून महानगरपालिकेचे पाणी फुकटात वापरत आहेत, ज्यामुळे महानगरपालिकेला पाणीपट्टीच्या रूपात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. शहरातील नळ मालकांकडे 60 कोटी रुपयापर्यंतचा कर थकीत आहे. यावर्षी केवळ 2 कोटी रुपये कराचा भरणा झाला आहे. पाणीपट्टीचे बिल दिल्यानंतरही जे नागरिक पाणीपट्टी भरत नाहीत अशा नागरिकांचे नळ कनेक्शन तोडण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी दिले आहेत. अनधिकृत नळ कनेक्शनमुळे महानगरपालिकेचे मोठे नुकसान होत आहे. महानगरपालिकेने यावर कारवाई सुरू केली आहे आणि आतापर्यंत केवळ 2 कोटी रुपये पाणीपट्टी वसुली झाली आहे. बाकीची थकबाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवारांच्या आदेशानुसार जनतेच्या समस्या सोडविण्यात लक्ष केंद्रित करा आणि पक्षाची बांधणी मजबूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी केले. अकोल्यात सुरू असलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेत कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन विजय देशमुख यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी जनतेच्या समस्या सोडविण्यावर लक्ष देण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोक त्यांची समस्या हक्काने सोडवण्यासाठी आणतात. लोकहित करताना पक्षाची बांधणी महत्त्वाची असून त्या दृष्टीने प्रत्येकाने कामाला लागण्याचे आवाहन अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विजय देशमुख यांनी सभासद नोंदणी प्रभागाच्या आढावा बैठकीत केले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर अकोला शहरात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे काम महानगर अध्यक्ष विजय देशमुख करत आहेत। यासाठी प्रभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत माजी नगरसेवक संतोष डाबेराव, अशोक परळीकर, अफसर कुरेशी, बुढन गाडेकर यांच्यासह प्रभाग 8 आणि 17चे सक्रिय आणि प्राथमिक सदस्य तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबईत प्रदेश भाजपा कार्यालयात झालेल्या मंडळ अध्यक्ष निवडणुकी प्रक्रियेत अकोल्यातील दिग्गज नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे। तर या अनुपस्थितीमुळे भविष्यातील पदाधिकारी नियुक्ती काहींना नारळ देण्याचे संकेत दिसून येत आहेत। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संघटन पर्व अभियानांतर्गत मंडळ अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेवर जोर दिला जात असून विविध विभागांच्या आढावा बैठका घेण्यात येत आहेत। या अंतर्गत पश्चिम विदर्भ विभागातील बुलढाणा, खामगाव, अकोला शहर, अकोला ग्रामीण, वाशिम, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, पुसद या उपविभागामधील कोअर कमिटी सदस्यांच्या स्वतंत्र बैठका आज संपन्न झाल्या। या बैठकीत अकोल्याचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची अनुपस्थितीत दिसत होती, तर अकोल्यातून पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, जयंत मसने, डॉक्टर अमित कावरे, गोटफोडे, ॲडव्होकेट देवाशिष काकड, पवन महल्ले यांची उपस्थिती दिसत होती। तर पहिल्यांदाच प्रदेश पातळीवर डॉक्टर पाटील आणि आमदार सावरकर एकत्र बैठकीत दिसले। पण या बैठकीत विजय अग्रवाल आणि किशोर मांगटे पाटील हे फोटोत दिसले नसल्याची चर्चा अकोला भाजपात रंगली आहे। अकोला शहरात उन्हाच्या तीव्रतेने कहर केला असून तापमान 43 अंशावर पोहोचले आहे। या परिस्थितीत नागरिक थंड पेयांचा आधार घेत आहेत, मात्र याच थंड पेयांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नेहरू पार्क परिसरात राहणारे मुरलीधर सुर्वे यांनी तहान भागवण्यासाठी बाजारातून प्रसिद्ध कंपनी 7upचे निंबूज हे लिंबू सरबत खरेदी केले। घरी बाटली थंड करण्यासाठी ठेवताना त्यांना त्यात काहीतरी वेगळे दिसले। बाटली उघडल्यावर त्यांना मोठा धक्का बसला, कारण त्यात मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य पदार्थ आढळले। या घटनेची खातरजमा करून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। एका प्रसिद्ध कंपनीने जाहिरातीवर करोडो रुपये खर्च केले असले तरी ग्राहकांच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुरलीधर सुर्वे यांनी संबंधित कंपनी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मी माझ्या स्वतः घरच्या जागी प्यायला घेतली होती आणि जे 2 डझनचा बॉक्स आहे तो विकत घेतला होता मी, आणि मी थंड करायसाठी फ्रीजमध्ये ठेवायला गेलो तर मला हे लिक्विड वाटली, म्हणून मी बघितलं त्याच्यामध्ये हे मला दिसलं, आढळलं। म्हणून मी म्हटलं आता हे जर लहान मुलाच्या हाती पडलं असतं तर काय भावात गेलं असतं। आणि हे विशेष म्हणजे नामांकित कंपनी जी आहे बॉटल, ही पेप्सीची बॉटल, त्यामुळे कसं आता हे एवढ्या मोठ्या कंपन्या जर माणसाच्या आरोग्याशी खेळतात तर माणसाने त्याचं करायचं काय? फक्त माणसाला नावा ठेवायला सांगतात, हे बाकी रोडवाला माल खाऊ नका असं म्हणतात। यांचं बघा, हे बघा यांचं काय आहे, यांच्यामध्ये बघा। आणि त्यांना बोलायला गेलो तर ते उळवाळूची उत्तर देतात अधिकारी। त्यांनी आला तो व्यक्ती जो बोलायला माझ्यासोबत तो उळवाळूची उत्तर देते। आणखी काय म्हणणार माणूस? एवढी मोठी बॉटल, आणि हे घ्यायला जर एखाद्या छोट्या मुलाच्या हातामध्ये पडली असती तर त्याच्या आरोग्याचा परिणाम झाला असता, त्याच्या आरोग्यावर। अशा घटनांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून अन्न व औषध प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। थंडावा देणाऱ्या पेयात बुरशीसारखे घातक पदार्थ सापडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी संबंधित उत्पादनावर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि गरजूंना अल्प दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळीची कामे मागील काही दिवसांपासून थांबली आहेत। त्यामुळे केंद्र चालकांना चांगलाच फटका बसत आहे। शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून धान्याचे मागणीनुसार वेळेत योग्य नियोजन नसल्याने थाळी वेळेवर मिळत नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येत आहे। शिवभोजन थाळी योजना सर्वसामान्यांसाठी अत्यंत अल्प दरात सुरू करण्यात आलेली आहे। केंद्र चालक स्वतःजवळील बँकेतून कर्ज काढून नागरिकांना वेळेवर 10 रुपयात जेवण पुरविले जाते। सध्याच्या बिघडलेल्या ढिसाळ नियोजनामुळे केंद्र चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाने अनेक केंद्र चालकांना धान्य अनुदान दिले नसल्याची माहिती आहे, तर काही शिवभोजन केंद्र नावालाच सुरू आहे। अनेक ठिकाणी थाळी वेळेवर मिळत नाही, तर नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते। लाभार्थ्यांमध्ये मोठे कधी कधी वयस्कर लोक स्कॅन होत नाहीत, तर कधी नेटवर्कचा इश्यू येतो। यात आमचा आलेला जेवण बनवण्याचा खर्च, गाडी भाडे आणि इतर खर्च वाढत असून शासनाकडून मिळालेले तुटपुंजे मानधन तोंडाला पाणी पुसवण्यासारखे आहे, अशी ओरड आहे। 2 दिवसापूर्वी लक्झरी बस आणि मालवाहू वाहनाचा अपघात होऊन 4घांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा अपघात झाला। बुलढाण्यात ट्रॅक्टर लक्झरी धडकून झालेल्या अपघातात 35 जण जखमी झाले आहेत। मार्ग विस्तारित होऊन देखील सातत्याने अपघात होत आहेत, ही चिंतेची बाब आहे। खामगाव ते मलकापूर जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतरही या मार्गावर आजही वाहनांचे अपघात होत आहेत। या अपघातामध्ये आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत। 2 दिवसापूर्वीच लक्झरी बस आणि विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। या अपघाताच्या बातमीची शाई वाढण्यापूर्वीच पुन्हा एकदा वडनेर भोलजीच्या जवळ फिरोज ढाब्याजवळ पहाटे 3 वाजता रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला लक्झरी बसने धडक दिल्याने 35 प्रवासी जखमी झाले, ज्यात 3घांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। ही सर्व प्रवासी आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे। ते नाशिक, शिर्डी, शेगाव आदींच्या दर्शनासाठी राज्यात आले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। सर्व जखमींना मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या अपघातात 35 प्रवासी जखमी झाले आहेत, ज्यात 3घांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। बसचा पहाटे 3 वाजता ॲक्सिडेंट झाला वडनेर नांदुरा रोडवर। 3:35 वाजून 35 मिनिटांनी इथे 33 पेशंट आले। त्याच्यातले 13 पेशंटला रेफर केलं, ज्यामध्ये 3 पेशंटला पायाला मार लागलेला होता आणि बॅकला पाठीला मार लागलेला होता। एकाचं पायाच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला। 5 हेड इंजुरीचे पेशंट होते आणि ब्लिडिंग PVचा पेशंट होता आणि 3 पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर, त्यांना रेफर केलं, श्वास घ्यायला त्रास होत होता आणि 20 पेशंटला मायनर इंजुरीज होत्या, कोणाला खरचटलं होतं, तर त्यांचं ड्रेसिंग आणि मलमपट्टी करून त्यांना वार्डामध्ये ॲडमिट केलेलं आहे। सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी सरांना इन्फॉर्म केलेलं आहे। शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण गुड फ्रायडे मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। शहरातील 8 चर्चमध्ये यावेळी प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त रविवारी ख्रिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे। प्रभू येशू ख्रिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रूस खांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुड फ्रायडे हा सण साजरा केला जातो। अकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 30 चर्चेसमधून प्रार्थना सभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले। खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळात आयोजित प्रार्थना सभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी क्रूस खांबावर लटकविण्यात आले असता
उच्चारलेल्या 7 वाक्यांवर रश्मी परमार, सिनाय कदम, फिल्मोन ठाकूर, अमित ठाकूर, मीना बिरपॉल, सारा ढिलपे, रेव्हरंड निलेश अघमकर यांनी बायबलमधील विविध वचनांचा आधार घेत प्रकाश टाकला। यामध्ये यांनी आपले विचार मांडले। गेल्या 40 दिवसांपासून ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र लेंथ महिना सुरू होता। या 40 दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात। घरोघरी कॉटेज प्रेयर्सचे आयोजन केले जाते। गुड फ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते। रविवारी प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मेळघाटमध्ये सहसा वाघाचे दर्शन होत नाही हा गैरसमज आता दूर होत आहे। मेळघाटच्या शहानूर सफारीमध्ये अकोल्याच्या पर्यटकांना वाघिणीने जवळपास 1.5 तास दर्शन दिले। पर्यटकांनी वाघिणीच्या सर्व हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या। मेळघाटची सुडोल वाघीण पाहून वन्यजीव प्रेमी तसेच पर्यटकही खूप उत्साही दिसत होते। अकोट वन्यजीव विभागातील धारगड, गुल्लरघाट, अमोना, केलापाणी या गावाचे पूर्ववसन झाले आहे, ज्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांना आता मोकळी आणि विस्तारित जागा मिळाली आहे। जंगलातील मानवी हस्तक्षेपही कमी झाला आहे आणि कृषी जमिनीवर कोमल गवताचे कुरण तयार झाले आहेत, ज्यामुळे तृणभक्षी प्राणी वाढले आहेत, ज्यामध्ये चितल, नीलगाय, सांबर यासारख्या प्राण्यांची संख्याही वेगाने वाढली आहे। या तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारीसाठी आता मेळघाटमध्ये वाघही दिसत आहेत। अकोल्याचे काही पर्यटक मागील आठवड्यात मेळघाटाला गेले होते, तेव्हा त्यांना गुल्लरघाटच्या तलावाजवळ एक वाघीण दिसली। मेळघाटच्या वाघाचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह दिसून आला। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मेळघाटच्या वाघिणीचे जवळपास 1.5 तास दर्शन होण्याची रोमांचक घटना अनुभवून पर्यटक आनंदी दिसत होते। या घटनेबद्दल त्यांनी माहिती दिली। शहानूर गेटमधून आम्ही दुपारची सफारी केली। मेळघाटमध्ये टायगर सायटिंग, वाघाचं दिसणं हे फारच अवघड असतं, शक्यता फार कमी असते। पण 14 तारखेच्या दुपारच्या सफारीमध्ये, ज्याला बोरी सफारी म्हटलं जातं, शहानूर गेटवरून जिप्सी निघते, त्या शहानूर ते गुल्लरघाट या मार्गावर वाघाचा वावर असतो असं तिथल्या वनरक्षकांचं, वनकर्मचाऱ्यांकडून आम्हाला माहिती मिळाली। गुल्लरघाट तलावावर एका वाघिणीचं कायमस्वरूपी वास्तव्य असंही त्यांनी सांगितलं। आणि तलावावर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा एक वाघीण तलावाच्या मधोमध गवताळ मैदानावर आराम करत होती। आश्चर्य म्हणजे ती या पर्यटकांकडे, आमच्या जिप्सीकडे एकटक पाहत होती आणि 5-10 मिनिटं नाही, अर्धा तास नाही, तब्बल 1.5 तास ती आमच्याकडे पाहत होती आणि वेगवेगळे पोज देत होती फोटो काढत असताना। अनेक वर्षांनी असं पहिल्यांदा घडलंय की मेळघाटमध्ये इतकं चांगलं टायगर सायटिंग झालं आहे। तिथल्या आसपासच्या गावाचं विस्थापन झाल्यापासून तिथे वन्यजीवांना मोकळा श्वास घ्यायला आता जागा आहे। गवताळ, कुरण चांगले डेव्हलप झाले आहे, त्यामुळे तिथे आता वन्यजीवांचा अधिवास हा मुक्तपणे होतोय आणि येणाऱ्या काळात त्या तलावाजवळची ही वाघीण ही नक्कीच रणथंबोर मधल्या मछली वाघिणी एवढी प्रसिद्ध होईल असं आम्हाला वाटतं। शेतकऱ्यांच्या पदरी ज्या फार्मर ID अर्थात शेतकरी ओळखपत्राने लाभ मिळणार आहे, त्याविषयीची जनजागृती करण्यात अकोला कृषी विभाग पिछाडीवर असल्याचे चित्र आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही, याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसेल।
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे व परिणामकारक वाढवणे हा योजनेचाच मुख्य उद्देश आहे। या दृष्टीने केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होणार आहे। शेती संबंधित संपूर्ण माहिती या फार्मर आयडी मध्ये समाविष्ट केली जाईल। संपूर्ण माहिती संकलित झाल्यामुळे कोणत्याही शासकीय योजनेचे अर्ज करणे सोपे जाईल। शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून फार्मर आयडी काढू शकतात। तसेच आपले गावठाणमधील तलाठी कार्यालयात आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून देखील फार्मर आयडी काढता येईल। यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागतील, पण या विषयीची जनजागृती करण्यात कृषी विभागाची अनास्था प्रकर्षाने दिसून येते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। सोमवार मंगळवार पारा 45 अंशाच्या पार जाणार। हॉट अकोल्यात आज 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। भर उन्हाळ्यात अवैध नळ असतील तर कापले जाणार। महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांचा निर्णय। पक्ष बांधणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांचे कार्य मोलाचे। राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचे प्रतिपादन। मुंबईतील बैठकीत भाजपाच्या दिग्गज नेत्यांची अनुपस्थिती चर्चेत। अकोल्याच्या मंडळ अध्यक्ष निवडीची चर्चा झाली मुंबईत। हजारो शेतकरी शासनाच्या योजनांपासून राहणार वंचित। फार्मर आयडी तयार करण्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।